हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा मानला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि सुख समृद्धीचे देवता श्री गणेशाची पूजा केली जाते. या उत्सवाचा एक वेगळाच उत्साह संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण देशभरात आपल्याला बघायला मिळतो. तसेच हा वर्षातील सर्वात मोठा सणही मानला जातो. यावर्षी दिवाळी कधी साजरी केली जाईल, धनत्रयोदशीपासून भाऊबीज कधी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये एक उपाय करायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिवाळी हा सण 5 दिवसांचा उत्सव असतो, जो वसुबारस पासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो. दरम्यान यावर्षी 2024 ची दिवाळी कधी आहे, तारीख, वेळ याबाबतची माहिती आपण घेऊया. दिवाळी अश्विन आणि कार्तिक या हिंदू चंद्रमासांमध्ये साजरी केली जाते, जी सामान्यतः ऑक्टोबर आणि मध्य नोव्हेंबर दरम्यान येते. प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या 15व्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते. तर 2024 मध्ये लक्ष्मी पूजन हे शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 रोजी साजरे केले जाईल. पंचांगानुसार सर्वात शुभ वेळ संध्याकाळी 5:36 पासून ते संध्याकाळी 6:16 दरम्यान असणार आहे. पहिला सोमवार 28 तारखेला वसुबारस असणार आहे. मंगळवारी 29 तारखेला धनत्रयोदशी आणि यमदीपदान असणार आहे. त्यानंतर 31 तारखेला नरक चतुर्दशी असणार आहे, म्हणजेच गुरुवारी, आणि शुक्रवारी असणार आहे लक्ष्मी कुबेर पूजन, ज्याला आपण दिवाळीचा सण असे म्हणत असतो, ते शुक्रवारी 1 तारखेला असणार आहे. त्यानंतर 2 तारखेला बलिप्रतिपदा शनिवारी आणि भाऊबीज ही 3 तारखेला रविवारी असणार आहे. तर अशा पद्धतीने हे दिवाळीचे 5 दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्वाचे मानले जातात. याच दिवाळीच्या सणांमध्ये आपल्याला काही उपाय करायचे असतात. दिवाळी, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो, हा एक प्रमुख हिंदू सण आहे, ज्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ही अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणताही सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळी बरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसुबारस, पाडवा आणि भाऊबीज असेही सण साजरे केले जातात. आपल्या पुराणानुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्या नगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख, समृद्धी, वाईट किंवा अंधार दूर करून दिव्यांच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा हा सण म्हणजेच दिवाळीचा आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजनाबरोबरच उपाय करायचे आहेत. आपल्या घरामध्ये जे काही त्रास आहेत बघा, वाईटावरती चांगल्याचा विजय हा दिवाळीचा सण असतो. आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, ज्या वाईट शक्ती आहेत, दारिद्र्य आहेत, दोष आहेत, शत्रुपीड आहेत, शत्रुबाधा आहेत, ह्या दोषांमुळे काय होतं की कुठेतरी आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही. अनेक अशी लोक असतात, त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्तीही दडलेल्या असतात. याच दैवी शक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळेच दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे. जे दोष आपल्या घरात आहेत, शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, पैशांच्या अडचणी, ज्या काही अडचणी आपल्या घरामध्ये आहेत, तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया. सर्वात प्रथम बघा, हा उपाय दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. आता बघा, आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी झाडं मानली जातात, त्यामध्ये रुईचं झाड असतं, बेलाचं झाड असतं, पिंपळ, उंबर, त्याचबरोबर शमीचं झाड, तुळस, ही जी झाडं आहेत त्यामध्ये माता लक्ष्मी साक्षात निवास करत असते आणि या झाडांची पूजा केल्यामुळेच आपल्या घरातील सर्व त्रास दूर होत असतात आणि हे उपाय आपल्याला वारंवार करण्याची सुद्धा गरज असते.
सर्वात प्रथम आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. पण जर तुम्हाला जमलंच तर 1 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर याच्यापेक्षा चांगलं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळूच शकणार नाही. त्यामुळे जमलं तर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी करा. पण जर काही अडचणी असतील तर तुम्ही ह्या 5 दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. आता कशा पद्धतीने उपाय करायचा आहे ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 3 दिवे तयार करून घ्यायचे आहेत. हे 3 दिवे आपल्याला तुपाचे बनवायचे आहे आणि जे 2 दिवे आहेत 2 दिव्यांमध्ये आपल्याला फुलवात टाकायची आहे आणि एका दिव्यामध्ये तुम्हाला लांब वात जी असते बघा तर ती टाकायची आहे आणि तूपच टाकायचं आहे हे लक्षात ठेवा. आता हे 3 दिवे आपण तयार करून घेतले की आपल्याला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, त्याचबरोबर थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्रीचं झाड असेल, बेलाचं जे झाड असतं बघा तर त्या झाडाच्या जवळ जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला बेलाच्या झाडाला संध्याकाळी ते पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. दिवे ठेवत असताना त्याच्या खाली अगोदर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे. आता जे 3 दिवे आपण ठेवलेले आहेत तर ते कोणाचे प्रतीक आहे तर ते बघा. पहिलं प्रतीक जे आहे, जो लांब वातीचा जो दिवा आपण लावलेला आहे तर ते लक्ष्मीसाठी आपण लावलेला आहे. दुसरा जो फुलवातीचा दिवा लावलेला आहे तर तो कुबेरासाठी लावलेला आहे आणि तिसरा जो परत फुलवातीचा दिवा आपण लावलेला आहे तर तोही गणपती बाप्पांसाठी लावलेला आहे. तर अशा पद्धतीने हे 3 दिवे आपल्याला बेलपत्रीच्या झाडाखाली लावायचे आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर जे लांब वातीचा दिवा आहे तर तो आपल्याला पूर्वेकडे त्याची वात आली पाहिजे अशा पद्धतीने करायचे आणि फुलवातीचे जे दिवा आहे तर त्याची वात जी आहे तर ती वरती जाणार आहे. तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला पहिला दिवा जो फुलवातीचा आहे तर तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे. हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या घरातील ज्या काही अडचणी आहेत, दोष आहेत तर ते दूर कर. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छाही तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. माझ्या घरामध्ये जे काही शत्रूंचा त्रास आहे तर तोही दूर करा असं बोलून पहिला दिवा परत आपल्याला पहिल्या जागेवरती ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा दिवा कुबेरांचा तुम्हाला उचलायचा आहे, तोही हातामध्ये घ्यायचा आहे. त्या दिव्याकडे बघून तुम्हाला कुबेर भगवानांना सांगायचं आहे, माझ्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी येऊन देऊ नका. जो पैसा येतो तो पैसा स्थिर आणि चिरकाल माझ्यासोबत राहू द्या. माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू द्या आणि तो दुसरा दिवा तुम्हाला त्या जागेवरती ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तिसरा जो दिवा आहे तर तोही उचलायचा आहे, जो आपण लांब वातीचा लावलेला आहे तोही हातात घ्यायचा. त्या दिव्याकडे बघून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य, शत्रुपीडा, शत्रुबाधा हे जे दोष आहेत तर ते दूर कर आणि सुख समृद्धी माझ्या घरामध्ये घेऊन ये अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो शिवमहापुराणचा जो ग्रंथ आहे तर त्यामध्ये आपल्याला सांगितला जातो आणि आपल्याला हा उपाय दिवाळीच्या दिवशी करायचा असतो. पण जर तुम्हाला काही कारणास्तव नाही जमलं तर तुम्ही दिवाळीच्या ह्या 5 दिवसांमध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी येत असताना परत मागे वळून बघायचं नाहीये आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि आपली जी काही देवपूजा वगैरे असेल तर ती करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.